भन्नाट नाश्ता तयार करणार आहोत. त्यासाठी 1 कप पोहे घ्यायचे आहेत. स्वच्छ चाळून घेतलेले आहेत. आता ते पाणी घालून धुवून घ्यायचे आहेत. स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. धुवून असं थोडं पाणी घालून याला भिजवून ठेवायचं आहे 10-15 मिनिटासाठी. आता 15 मिनिटं झालेले आहेत. पोह्यात चांगलं पाणी मुरलेलं आहे आणि पोहे पण मऊसूत झालेले आहेत. आता त्याला हाताने असं कुस्करून घ्यायचं आहे. भाज्या इथं मी चिरून घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या घालू शकता. त्यामध्ये आता आपण सगळ्या भाज्या घालून घेणार आहोत. आता 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आणि 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. तांदळाचं पीठ घातलं तरी सुद्धा चालेल. मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसंच पाणी घालायचं आहे. पाणी सगळं आपण पोह्यात घातलेलं ना ते पण सगळं भिजलेलं आहे ना, त्यामुळं थोडं पाणी घालून असं कालवून घ्यायचं आहे. 1 चमचा तिखट घातलेला आहे. आता मी इथं दोशाचा तवा ठेवलेला आहे. त्याला तेल लावून पुसून घेतलेलं आहे. त्यावर असे मिनी पॅनकेक्स घालून पसरून घेतलेले आहेत. त्याला झाकून ठेवायचं आहे 2 मिनिटात. घालून असे मस्त पॅनकेक तयार होतात. मुलं आवडीने खातील. डब्यात किंवा टिफिनमध्ये दिले तरी सुद्धा अशा प्रकारे मस्त आपण करून घेतलेले आहेत.